गोरस माठे सजवून लवकरी मथुरी बाजार चालली मी ना अगं मी तर नेहमी लवकर आणि माझी या दोघींसारखं थोडी नाही. हो माहिती आहे. अगं दादा मग तू रात्री एवढ्या उशिरापर्यंत काय करत असते? अगं मी अगं मग तुम्हाला सांगायलाच पाहिजे का?
अगं सांग सांग समजू दे दादाला पण. अगं राधा आता तू विचारतेस म्हणून सांगते हा. अगं मी की नाही कसं सांगू. अगं मी की नाही दुष्काळ असते. कोणाचं म्हणजे काय माझ्या गाई म्हशींचं. आता मला सांगणार कधी. अगं तुम्हाला नेहमी भलतंच वाटतं त्याला मी तरी काय करू. भलतं वाटतं तू बोलतेस तशी ना. अगं हो म्हणतेस काय त्याला भांडत नाहीये ग मी बोलायला करते म्हणून बोलते. हा बस झाला तुमचं भांडण तुला. अगं राधा काय रे चंद्रा. मग बाजारात जायला वगैरे खायला मावशीचा पत्ताच नाही बघ. अगं याचं तर सोड तिची तर नेहमीचीच नाटक आहे. आपण तिला आज सांडूनच जाऊया. काय तुला जरा डोक्यावर पडलेस काय. कोण तुला जाऊया. काय झालं? नाही काय झालं त्यांचं दही दिला तर विक्रीला पण बसला. अगं मी होईल ना पुढे. हो तू जाशील तर काय झालं तुला पुढे पुढे करायची सवय आहे ना. मला तर हो बस झाला आता भांडायचं कमी करा तुला. अगं राधा तू मावशीला हात तरी मारून घे. ठीक आहे घेते तुमचं भांडण झालं असेल तर घेते हात मारून. घे घे लवकरच. मावशी अगं ये मावशी. कोणतं बोलेनो अगं मावशी मी राधा. राधा हो मावशी. काय ग राधे एवढ्या सकाळी सकाळी का बरे हात मारलीस मला. अगं मावशी आम्हा पोलीसच्या विचाराला मथुरेच्या बाजारी जायचं का तू यायचं. बरं बरं हा बाजारा मी माझ्या यांना देते आणि येते हा. हे राधा ही मावशी बघ काय बोलली काहीतरी देते आणि येते. तुला यायचं असेल तर ये नाही तर नको येऊस. हा कोण करते एवढी वात्रट बाई. आता जाऊ दे मावशी तू ये नको पटकन. हो आलेच हा. ये लवकर. हो लेणे सौभाग्याचे भाडी साडीने सोनी नऊवारी. लेणे सौभाग्याचे भाडी साडीने सोनी नऊवारी. डोया बोळी लावून लाडी मावशी निघाली बाजारी. डोया बोळी
अगं धरणी म्हणून तूच होतीस काय ती ये इकडे पुढे पुढे ये पुढे परत जर का खेळडी बोलीस ना तर सगळे दात घासून घालून तुझे समजलं अगं बाई 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 तिची अवधसा हिच्यावर आली वाटतं ए, मावशी मला काय बोललीस का? अरे, छे, छे, छे. तुला कोण काय बोलेल अगं तुला काही बोलले ना तर आजचा हा व्यापार होणारच नाही ते पण बरोबर आहे. मग अगं राधे अगं मावशी अगं तू कशाला बरी मला हात मारलीस अगं मावशी आम्हा साडेपर्यंत विचारलं मथुरेच्या बाजारी जायचं असं आहे होय होय मावशी मग खूप छान आहे चला तर जाऊया बाजारी चल जाऊया अगं थांब थांब राधे काय मावशी काय झालं आता अगं राधे आपण मथुरेवरच्या बाजारात चाललो खरं हो अगं पण तुम्ही काही घेतलं नेसलं सांगितलं नाही ते अगं मावशी ते काय सांगितलंच पाहिजे का? अगं सांगितलंच नाही तर मथुरेचा बाजार होणार कसा ठीक आहे मावशी कारण करायचं सुरुवात अगं ताराबाई काय ग अशी मावशी? या बघू पुढे काय ग मावशी? अगं तारा काही झालं काय नाही आपण एवढ्या मथुरेच्या बाजारी जाणार तर पण काय घेतलं नाही तर काय सांगितलं नाहीस ते सांगते हा मावशी. सांग बघू अगं मी की नाही हातात येऊन गुलाबाची कळी हातात येऊन गुलाबाची कळी सुगंध पसरे या रंगमंचावरी आणि मी अगं मावशी मी आहे गवळ्याची तारा लोण्याच्या वाढवून चालली बघ बाजार. अरे वा वा. खूपच छान हं. अगं लोणी खाऊन शेवटी भांडवरा झालीस तू काय प्रॉब्लेम काय झाला तुझा अगं कोण जर तूच ना ती भांडवल मग अशी ये पुढे मला तर तुझ्याशी बोलायचंच नव्हतं पण आता काय बाजारी जायचंय म्हणून तुला मी सांगते काय घरी घेतलं नाही तुला सांगणार आहेस की नाही सांगणार आहेस तू आता भांडण करत असताना माझ्याशी मावशी माझं नाव हिरा मी घेतलंय बघ ताक चालले बघ मथुरेच्या बाजारात अगं तुझं नाव हिरा आणि तू घेतलंस विक्रीला ताक तरी तुझं एक सत्य अगं मावशी काहीतरीच काय बोलतेस तिला अरे बघ ना कशी हवे बघावी तेव्हा मी नुसती भांडे भांडे आता किती तर सवय तुला माहिती आहे ना सवय आहे म्हणून मी ऐकून घेणार नाही सारखी सारखी सांगून ठेवते बरं असू दे अगं ये अशी पुढे तर खाते घेतेस की नाही ग सासू जीव करते घरात नक्की सासू जीव काढते ना असं पोरं बाळाचं काय झालं नाही टेन्शन नको घेऊ. असू दे मी काय म्हणते आपण एवढ्या मथुरेच्या बाजारी जायचं तू काय माल बिल घेतलं सांगशील की नाही मला सांगते ना सांग बघू बाजाराला जायला लागेल तो ऊन खूप हा बाजाराला जायला लागेल तो ऊन खूप नेसला नवा दरारा घेतला बघ साजूक तू अरे वा 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 खूप छान हा खूप सुंदर अगं राधा, अगं मावशी ही पहा ही आमची सुंदर गोंडस आणि खूप छान अशी स्थान एकदम नाजूक आणि प्रेमळ राधा आहे राधाबाई अशी या बघू पुढे अगं राधे मला घेतलंस का असं विक्रीला तू अगं मावशी मी सांगू सांग बघू सांगायलाच पाहिजे सांगायलाच पाहिजे का राधे त्याशिवाय आपला बाजार होणार कसा काय खरं सांगते ऐक सांग बघू सूर्याच्या लखलखत्या किरणाने होते पहाटेची सुरुवात नवीन हा हा सूर्याच्या लखलखत्या किरणाने होते पहाटेची सुरुवात नवीन हो हो झटपट आवरुनी काढली रांगोळी दारू झाली दया तुझ्या ते मार घेऊन चालली मग राधाबाई खरंच खूप छान तुम्ही म्हणे खूप चांगलं बाजाराला विकण्यासाठी तुम्ही घेतलेलं आहे मी काय म्हणते राधे बोल ना चला तर आपण जाऊया बाजाराला चल तर चला अगं पोरीनो काय गं मावशी आता काय झालं तुम्हाला थांबायला अगं मावशी काय झाली काय विचारते मग आम्हा पोरींचा विचारलंस आणि तू काय केव्हा सांगणार तुझ्या मालाचे ना अगं मला वाटलंच नव्हतं तू काहीतरी मनात राहिलंय म्हणून तुझ्या
अगं माझं कसलं काय नेहमीच आणि कशात काय आणि फाटक्यात काय मग मावशी त्यांना सांगितलंच पाहिजे ना. आता असं म्हणताय. हो मावशी. बरं मग आता तुमचा एवढा आग्रह असेल तर मला सांगावंच लागेल. बरं राधे, मी काय म्हणते, तुमच्या परीने तुम्ही केला 6 शृंगार नवा. अगं तुमच्या परीने तुम्ही केला 6 शृंगार नवा. अगं मी आणलंय बघ खवा आणि येऊ दे जरा हवा. काय नुसता वाचावाचा अंगावर येतात. हवा पाहिजे होती ना. अगं मी आपलं बोलायचं पण बोलले मग अंगावर यायचं. चला तर जाऊया मंदिराला. अगं राधे, काय गं मावशी. अगं मी काय म्हणते, आपण एवढा मथुरेचा घाट चढून जाणार खऱ्या. हो मावशी. पण या मथुरेचा घाट अगं राधे, आपण हा एवढा मोठा मथुरेचा घाट चढून जायचा म्हणजे खूप कंटाळा येईल ना ग. हो मावशी. पण मी काय म्हणते, एखादं छोटस शृंगारगिरी जातेस का तू? ठीक आहे मावशी म्हणजे म्हणते. काय माहितीये का, तुला काय म्हटलं की आपला हा घाट कधी चढून जाऊ आपल्याला तर जमणार पण नाही. ठीक आहे मावशी म्हणते मी. म्हण बघू. चला ग सयानो जाऊ चला गोड समाट घेऊ चला दही दूध लोणी भरूया चला मथुरेच्या बाजाराला जाऊ चला मथुरेच्या बाजाराला
Thank you.